हॅलो नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ इन स्वामी सेवामध्ये. गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे खात्रीशीर उपाय. वर्षभर पैशाची कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. 30 मार्च 2025 रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 30 मार्च 2025 रोजी रविवारी हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल. नवीन वर्ष प्रारंभ होत आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होतात. मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे 3.5 मुहूर्त येतात त्यापैकी एक महत्त्वपूर्ण तो म्हणजे गुढीपाडवा. आपण जी गुढी उभारतो ती विजयाची, मंगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास, नवीन व्यवसायास सुरुवात करतात. कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवीन वस्तूची खरेदी केली जाते. त्यातून मोठा लाभ संभवतो. घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे. आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधे सोपे असे ज्योतिषी उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने घराची बरकत होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते. गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी. याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते. देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही. तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या केवळ 2 पाने तिजोरी, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख, शांती आणि समाधान लागते. रोग आजार पण निघून जातो. तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावे. गुढीपाडव्याच्या दिवशी घराची, अंगणाची साफसफाई करावी. त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात अंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाने टाकावी. या पाण्याने स्नान करावे. अशी मान्यता आहे की यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात. शरीर शुद्धीकरण होते. विशेष करून जे लोक आजारी असतात, त्यांची तब्येत वारंवार बिघडते, त्यांनी तर हा उपाय आवर्जून करून पाहावा. गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते, स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करते, त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो. म्हणजे त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये योग्य तो मानसन्मान मिळत असतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. हा जप कमीत कमी 7 वेळा करावा. त्याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो. विशेष करून जे लोक समाज कार्यात आहे, राजकारणात आहे, त्यांनी तर हा उपाय नक्की करून पाहावा. गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर त्या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावी. आपली जी तिजोरी असते तिथे आपण पैसे ठेवतो, दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मूल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचे प्रतीक असणाऱ्या, मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पाने जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पान त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणाच्या निगेटिव्हिटीचा नाश होतो, नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी, अलक्ष्मी चुकूनही येत नाही. आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो, लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो. अत्यंत साधा सोपा उपाय आहे.
की पाने ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणेसुद्धा ठेवावे. 1 रुपयाची, 2 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे त्या ठिकाणी आपण 5 किंवा 2 नाणे ठेवू शकतात. वर्षभर आपणही पानं आणि ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा. पुढच्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पान आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाही करा. वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकू शकतात आणि ही पाने जी आहेत त्यांचा पुनर्वापर करू शकतात. आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पान आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा. ही पान ठेवल्यानंतर पहा, काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे. पैशामध्ये वाढ होत आहे. कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो. ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या बाबतीत जो उपाय कडुलिंबाची पाने ठेवली, अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पान आपण आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवा. अर्थात धनधान्य कधीच कमी पडत नाही. ज्या घरामध्ये सातत्याने भांडण होतात, कलह होतात, घरामध्ये सुख शांती नाही, त्यासाठी छोटासा उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या गुढीला ही साखरेची गाठी बांधलेली असते. ही साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलाच्या गळ्यात घालायचे आहे आणि त्याला घरभर फिरून द्यायचा आहे. ते मूल जसं घरभर फिरून लागेल तसं तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट व्हावी आणि त्यानंतर ती साखरेची गाठ घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहे. यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.